हे घर परस्पर विकण्याचा अधिकार तुला कोणी दिला? परस्पर मी काहीही करणार नव्हतो बाबा. परस्पर निर्णय तर घेतला ना तू? मला न विचारता हे घर विकण्याचा? अहो, कोण घर विकताय? हे तुमचे चिरंजीव. मला न विचारता हे घर विकायला निघालेत आणि आता गिराईक घेऊन या घरात सुद्धा यायला लागले. बाबा, इतका इश्यू करायची काही गरज नाही. मी इश्यू करतोय? कोणत्या अधिकारानं काल तू अश्विनीवर ओरडलास? सांग या तिघींना. अरे सगळ्यात मोठा खोटारडा तर तू निघालास. तू. कोणी सांगितलं तुम्हाला हे सगळं? हा याचा मित्र पांड्या. तो मला भेटला होता खाली. मला सांग श्रेयस, हे सगळं खरं आहे का? हो, खरंय. पण तुम्ही मला सांगा की या खुराड्यात किती दिवस राहायचं अजून? खुराड्यात? मला मरेपर्यंत या घरात राहायचं आहे. इथून मला कुठेही जायचं नाही आहे. बाबा, मी जे काही करतोय ना ते मोठ्या घरासाठी करतोय, आपल्या सगळ्यांसाठी करतोय, माझ्या एकट्यासाठी नाही. ही डील झाली असती तर केवढा मोठा फायदा झाला असता आपल्याला. तुम्हा लोकांना कोणालाच बिझनेस करत नाही. बापाची इस्टेट विकून घर घ्यायचं याला बिझनेस म्हणतात? दादा, तू हे असं करू शकतोस? आता तुला काय झालं? मला काय झालं म्हणजे? दादा, हे घर तुझं जितकं आहे ना तितकंच ते माझंही आहे. या घरावर तुझा जितका हक्क आहे तेवढाच वाटा माझा सुद्धा आहे. अरे बहीण आहे मी तुझी. या घराच्या बाबतीत कुठलंही डील करण्याच्या आधी तू माझ्याशी डिस्कस करायलाच पाहिजे होतंस. कोणी कोणाशी काहीही डिस्कस करायची गरज नाही आहे. हो पण बाबा, शिल्पी, हे घर तुझंही आहे आणि म्हणूनच या घरात तू राहतेस. पण एक ध्यानात ठेवा, या घराचे हिस्सेवाटे करण्याची परमिशन मी कुणाला दिलेली नाही आहे. हे घर माझं आहे. ही प्रॉपर्टी माझी आहे आणि मला न विचारता कोणी निर्णय घेऊ शकत नाही. पण बाबा, मी फक्त हे म्हणत होते की बस, पुढे एक शब्द बोलायचा नाही. हो, पण त्याची बाजू ऐकून न घेता का ओरडताय त्याच्यावर? चिचपूस असणार त्याला. मी नाही हो आई. उगाच आवडण्याची गरज नाहीये. चांगली ओळखून आहे मी तुला. वरवर शिल्पी शिल्पी करायचं. गैरसोय होते. स्वयंपाक खोलीत झोपावं लागतं, खाली झोपावं लागतं, म्हणून नवऱ्याच्या कानाशी बुणबुण करत असेल, नवीन घर घ्या, नवीन घर घ्या. आता ते सरळ मार्गी होत नाही. मग काय? विका सासऱ्याची प्रॉपर्टी, बांधा बंगला. तू बिचारा काय करणार? बस, कोण बिचारा आहे आणि कोण कोणाला फूस लावताय हे मला चांगल्या प्रकारे कळत आहे. तिनं काही केलं ना तरी डोक्यावर घेऊन नाचा तिला. बसा नाचत. बस खाली. आणि बघ श्रेयस, तुला तुझं स्वतःचं घर बांधायचं आहे, खुशाल बांध. पण माझ्या घरावर तू डोळा ठेवायचा नाहीस. बाबा, मला ना तुमच्याकडनं काहीही नकोय, काहीही नको. घर घर घर, जेव्हा बघा घर. 4 भिंती बांधून ठेवल्यात तर माझं घर, माझं घर. पण हे घर ना बाबा मी चालवतो. मी जितका पैसा मी इकडे ओतलाय ना तितका सेव्ह केला असता तर आज मोठा बंगला असता माझा. आता कर ना, कर आता. कमाव पैसे आणि आजपासून या घरात खर्च करायचा नाहीस तू, कळलं? स्वतःची कमाई सेव्ह कर. आणि श्रेयस, अजूनही मी माझं कुटुंब पोसू शकतो. तुझा आजपासून. अहो, अहो. बघ, पाणी दे त्यांना. बाबा, बाबा चहा चहा घ्या, म्हणजे बरं वाटेल तुम्हाला. बाबा, थोड्या वेळापूर्वी तुम्ही जे काही सांगितलं ना त्यातलं यांनी मला काहीच सांगितलं नव्हतं. खरंच विश्वास ठेवा माझ्यावर. आणि
मी यांना घर विकण्याबद्दल काहीही सांगितलेलं नाहीये. वहिनी जरा बाहेर येता का? हा. काय झालंय? वहिनी, श्रेयसला पोलिसांनी अटक केली. काय? अटक का केली आणि कुठे घेऊन गेले त्यांना? अहो वहिनी, भांडण केलं ते कॉर्पोरेटरच्या माणसाशी. त्यांना कुठे नेले? इथेच जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये. अरे देवा. वहिनी वहिनी प्लीज तुम्ही टेन्शन घेऊ नका. मला कळत नाहीये मी बाबांना कसं सांगू. त्याची गरज नाहीये वहिनी. भांड्या. हा काका. हे बघ, ही गोष्ट इथवर आली, इथेच थांबायला हवी. उगाच चर्चा नकोय. काका बस का, तुम्ही अजिबात काळजी करू नका. ये तू. माझ्याकडे एवढेच आहेत. नाही, काही गरज नाही, मी आहे ना. येतो. बाबा मी पण येते ना तुमच्या बरोबर. नाही नको, तू घरीच थांब. उज्ज्वलाला कळलं तर 100 प्रश्न विचारेल ती. माझं लक्ष नाही लागणार घरात. येऊ द्या ना मला. ठीक आहे, चल. आलेच. देवा, यांना काही होऊ देऊ नको. नाही, आधी फोन लाव. कुणाला? विद्युतला. ताई, ताई अगं रडतेस काय अशी? मला ना खरं तर काही कळतच नाहीये. मारामारी, पोलीस. तू तू शांत हो आधी. सगळं सेटल केलं. म्हणजे बाबा FIR झालेलाच नाहीये, त्यामुळे सगळं सोपं झालं. पण मग त्याला पोलीस स्टेशनमध्ये का बसवून ठेवलं? घाबरवण्यासाठी. का? बंटी गावडे कॉर्पोरेटरचा खास माणूस आहे. त्यानेच पोलिसांवर प्रेशर आणलं होतं. म्हणजे यांना सोडणार नाही का? आतमध्ये इन्स्पेक्टर काटधर आहेत. तुम्ही त्यांना मी देतो ते कार्ड द्या, ते त्यांना सोडतील. हां, मात्र श्रेयसला यातलं काही माहीत नाहीये आणि तूही त्याला काही सांगू नकोस. तुझावर मी आलोच. विद्युत, तू यासाठी काही पैसे वगैरे तर खर्च नाही केलेस? अजिबात नाही बाबा. हो, त्याची गरजच लागली नाही. पण तुम्ही हे कार्ड घ्या आणि आधी श्रेयसला घरी घेऊन जा. अहो, तू इथे काय करतेस? वाघमारे साहेब, तुम्हाला किती वेळा रिक्वेस्ट करायची मी? बसा ना बाकावर. बसतो. हा, तुम्ही काटडेरे साहेब ना? हो. नमस्ते. हे आहेत ना, बिलकुल असे नाही आहेत. म्हणजे त्यांना उगाच आणलंय हो इथे. मारामारी वगैरे शक्यच नाही. म्हणजे रागीट आहेत थोडे ते, पण स्वभाव खूप चांगला आहे हो. आणि साहेब, आम्ही ना चांगल्या घरची माणसं आहोत. कोण आहात तुम्ही? मी सौ अश्विनी श्रेयस वाघमारे.